नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आता मस्तपैकी संध्याकाळ झाले, 4 वाजल्यात आणि आम्ही चाललो आहे. 4 नाही 3 3:30 झाल्यात आणि आम्ही चाललो आहे आता इस्कॉन टेम्पलला. दुर्गेश पुढं चाललं आपण इस्कॉन टेम्पल. रशियामध्ये पण इस्कॉन टेम्पल आहे, जवळच आहे आमच्या. तिथं चालले आता, बघू चला पुढं कसा काय. कॉलेजच्या जवळच आहे आमच्या, कॉलेजच्या मागे बघा कसा क्लास आहे, बंगलो आहे. नवीन एरियामध्ये आलं आम्ही, काहीतरी म्हणजे थोडासा लांब आहे. चालू थोडा पण लांब नाही, जवळच आहे. पण बंगला अरे मोठा बुद्ध काय आहे, बुद्ध बंगला नाही काय तो, बुद्ध बंगला नाही, तो बंगला आहे कोणता तरी. एरिया बघ असं आहे. चला आता जाऊ आपण. इथं असा यो एरिया आहे, मस्त आहे. तर दगड कसला आहे माहीत नाही भाई. हो बघा समोर दिसतोय का, हा मंदिर आहे वाटतं इथला. तर बघू आम्ही जातो. Turn right and then cross the road. पहिली बार आल्या, गेल्यावर बघू आता कसं आहे. इथं फुटबॉलचा ग्राउंड आहे मोठा, दिसत नसेल कालोख झालं. खाली आलो ना कधी ते दाखवून पोरं फुटबॉल खेळतात मला दिसतात का, खेळतात बघा. इथं जाम मोठा आहे, एरिया पण भारी आहे. बघा खतरनाक आहे. इथं पण काहीतरी स्ट्रीट आहे पूर्ण असा. आम्ही आलेलो होता इथं, पण इथं सांगतात का तुम्ही मागे म्हणजे तिकडं त्या साईडला आहे, इथं सीन नाही. बघू कसा काय भेटता सध्या. आलो भाई आता आम्ही इथं. बघू आता कसं काय. जे फोटो वगैरे लावले, कृष्णाची पूर्ण माहिती वगैरे रशियनमध्ये दिलं. बारीक पोरांनी पेंटिंग वगैरे काढलं. बारीक पोरं इथे शिकवतात पण यांना आणि खेळतात पण आहे. इकडं पण पिक्चर आहे कृष्णाचं, चालवलं आम्हाला. हरे कृष्ण. आता हे लोक जेवायला बसलेत. आपल्यासारखं जे ढोलकी तबला सगळे ओळखतात. हा ते बघा प्रॉपर हा सर्व म्हणजे कृष्णाचं आहे प्रॉपर अख्खा. आपल्या इकडं पण जसं वाजवतात पूर्ण डेकोरेट. इथं मूर्ती आहे पूर्ण आपली अशी. ते आता ते बोलले खोलते लोक प्रॉपर गुरुकुल टाईप राहतात इथे. हां प्रॉपर साडी वगैरे घालतात, साडी वगैरे प्रॉपर राहतात. हे बघा आता हे जेवायला बसले, ते त्यांचं म्हणजे महाप्रसाद आहे. आपल्या पद्धतीसारखंच आहे सर्व. एकदम मस्त फोटो वगैरे आणि वाईब पण एकदम सेम इंडियन. असं वाटतं का इंडियामध्ये आलो मंदिरात, एकदम सेम. खोलणार आहेत 10 मिनिटामध्ये. बघू आता कसं काय खोलल्यावर तुम्हाला पण दाखवतो. आम्ही पण बघू, आम्हाला पण जाम इच्छा आहे आमची पण. चू दा हरे कृष्ण. इट्स ओके दा. प्रसाद देतो. दा हरे कृष्ण. घे प्रसाद दिला त्याने आम्हाला एवढा. पुरा आगाव असतं ते. आगाव आहे बघा, मस्ती आली याला. जाऊ नको, काय करतोय. काढला काहीतरी त्याने, पेटी काढली कसली तरी. हां उतर आता, उतर हां उतर. स्ट्रगल करतो उतरला की पडला काढला. दे पैशांची आणले त्यांनी. हॅलो. दानपेटी घेऊन चालले तो आहे तिथे. इगो हे बघा, कर्म, इगो, जाम बुक्स आहेत. सर्व सनातनबद्दल असतील. कशाबद्दल असतील रे भारत. मात बघा रशियन आहे.
इथं पूर्ण आणि मग माल घातले मालकरी पण आहे तिथं. आम्ही आलतो इस्कॉन मंदिरला. हा बघा हा येल्लो जो आहे ना, हा येल्लो दिसतोय ना वरचा फ्लोर एकदम भारी होता इस्कॉन. आम्ही गेलेलो आणि तिथं कसं होता वरच्या फ्लोअरवर होता तो. आम्ही गेलेलो तेव्हा संपलेला, म्हणजे त्यांचा एक टायमिंग असतो, त्या टाईमला ते मूर्ती हे करून ठेवतात कपड्याने, म्हणजे प्रॉपर आपले कसं इस्कॉनला बंद करून ठेवतात तसा विषय होता. तर इस्कॉनला गेलो तर आम्ही तिथं, म्हणजे त्या लोकांना माइंडसेट किती चांगलं आहे भाई. बाहेर देशात पण त्यांनी इस्कॉनचं टेम्पल म्हणजे एवढा हे करून ठेवलं आहे आणि त्याची रोज भक्ती करतात. दर संडेला म्हणजे कीर्तन वगैरे भजन वगैरे करतात. किती भारी वाटतं आणि एकदम पीस. जसं इंडियामध्ये कशी आपली इस्कॉन वगैरे आहेत एकदम पीस माइंडेड, तसंच एकदम सेम, काय फरक नाही. महिला वगैरे प्रॉपर साडी वगैरे वेअर करून आणि पुरुष वगैरे पूर्ण शाल धोतर जसं आपल्या इथं असतो तसंच एकदम. म्हणजे असं वाटत होतं इंडियाला आलो आहे, मंदिरात आलो असं वाटत होतं. ती आजी होती ती पण हरे कृष्णा असे म्हणजे बोलत होती मस्तपैकी. भारी वाटला, जाम भारी वाटला. आता बघू आम्ही चालू सुमवालच्या इथे, ते लोक भजन कीर्तन काहीतरी करणार आहेत. बघू तिथं पोचल्यावर दाखवतो तुम्हाला पण. चला लागले आम्ही बकेट घ्यायला आलं सगळं. बकेट असा असतो, याला बकेट बोलतात. 75 रुपयाला भेटतं एक, 75 रुबल्स. आता पोचलो आम्ही युनिव्हर्सिटीच्या इथं. इकडे गेलो आम्ही सरळ, ही आमची युनिव्हर्सिटी इथं. चाललो आहे आम्ही सूमला. फ्लावर्स असे 200 रुपयाला ठेवतात विकायला. इथं भजनवाले आहेत, तिथं चालले आता आम्ही. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna रशियन बघ अशा बघतात. त्यांना पण शिकवलं आता, आजी शिकवलं सगळ्यांना. करून आता चाललोय हॉस्टेलवर. थंडी जाम आहे, हात अख्खी जाम होतात. आता पार्कमध्ये पार्क आहे बघा इथलं. असं संध्याकाळ झाले ना, चला चाललो आम्ही. मजा आली जाम. पार्क तुला कसं वाटलं? एकदम पीसफुल माहोल, एकदम पीसफुल, एकदम पीस वाटतं असा. हरे कृष्णा हरे राधा मस्त मंत्र जपतात ते, आणि त्यांच्यासोबत आम्ही पण मस्त मजा केली. ती म्हणजे ते एव्हरी संडेला येतात, म्हणजे एव्हरी संडेला ते तिथं असतात. म्हणजे मंदिरात त्यांचा पूजापाठ भोजन झाला ना, मग ते इथं स्ट्रीटवर सूम मॉलच्या इथे भजन करतात डेली एव्हरी संडे. जसा पॉसिबल होईल तसं आम्ही येत राहू संडेला. चला आता जाऊ हॉस्टेलवर, बघू कसा काय येते रात्रीच्या जेवणाचा. ग्लोबोस शॉपिंग करायला. अंडी तर नको आम्हाला, बिस्किटा पण नको. इकडं काय आहे बघू, थंडा बिंडा. थंडी जाम पितो ना आम्ही, आम्हाला कसं थंडच लागतं. एवढ्या थंडीत पण थंड पितो आम्ही. डेंजर आहोत, काही चांगला नाही. पण थंड तिथं एक जागेवर ना जाम स्वस्त भेटतं. आम्ही तिथं जाऊ येते 50 रुपयाला थंड भेटतात. इथं महाग आहे बरंच. तसं आण स्वस्त 85 फ्रूट्सवाला दे. 129ला येऊ घेता आपण तो. बाकी हे कोला बिला इथं आण स्वस्त आहे. कोला स्वस्त आहे, 100ला आहे. स्प्राईट पण 130ला आहे.
2 लिटर ग्लोबस मधून काय घेतले? अंडे घेतले. डेंजर असू तू. अंडे पार्टी. चला आता हॉस्टेलवर चालले आम्ही. इकडं हॉस्टेल आहे आमचं सरळ. हे काय लिहिले मला पण एवढी नाही रशियन. चालत तर डबा कसं घेऊन चालले? खांद्यावर घेऊन चालले. आले आमचं. डेंजर असेल तू. डेंजर पडतोस. 3 फ्लेवर आहे. चॉकलेट 1 किलो चॉकलेट, 1 किलो स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आणि 1 किलो बनाना. 1 किलो बनाना. 40 सर्विंग आहेत 40 सर्विंग आहे ते काय म्हणजे 120. म्हणजे 3 मागवल्यात मिनी. 3 महिने इझिली चालेल. 3-1 महिने चालून जाईल. 4 महिने पण चालेल. हे बघा स्ट्रॉबेरी आहे 40 सर्विंग, चॉकलेट 40 सर्विंग आणि बनाना 40 सर्विंग. 3 आहेत. 3 एकदम स्वस्तात मागवल्यात आम्ही. ऑफर होती ना ब्लॅक फ्रायडेची, त्याच्यात जाम स्वस्त भेटले आणि चांगले आहेत. बघू आता खाल्यावर समजतील कशी टेस्ट आहे. इथले म्हणजे जे आहेत ना सिनियर ते खातात, मग त्यांच्या रेफरन्सवरून आम्ही मागवलेत बेस्ट म्हणून. बघू आता ट्राय करू. उद्या जिमला जाऊ ना, उद्यापासून चालू करू डायरेक्ट प्रोटीन. मग डाएट पण चालू करू. जेवायला बनवेल कांदा मारत घेतले पहिला. आज आपल्याला बनवायचं आहे जवला. 4 जण आहे. पार्थ, मी, दुर्गेश आणि वेदांत. आणि कांदा कापत घेतले. कांदा बटाटा जवला बनवायचं आहे. इथं चिंच मी पाण्यात हे केलं. हे आपलं मसाला चालू केलं आता बनवायचं. कांदा काला झाला, थोडा म्हणजे लाल झाला, त्याच्यात मसाला टाकून मस्त पैकी आणि मग जवला टाकून त्यात बटाटा टाकून आणि मग लो फ्लेमवर तर हाय फ्लेमवर शिजवू याला. 2 शिट्या घेऊ याला. आणि 5 गेल्या चपात्या बनवायला. चपात्या आणि जवला दाखवतो तुम्हाला आवडेल. वेदांत भांडी कशी 2 दिवस झाला मी जेवायला बनवता. काल पण आपण मीच बनवलेला. साहिल बांगर शेट. आणि काय बनवत लावले? चिकन फ्राय, चिकन रस्सा. चिकन फ्राय आणि चिकन रस्सा बनवून घेतले. आपला इथं लागले कुकरला बनवला. आता झाल्या म्हणजे शिट्या बाकी आहेत. बाई राहिले नाही तो उभा. ह्याच्या जीवावा मी 2 शिट्या घ्या. बहिणी 15 चपात्या बनवल्यात. आजच्या चपात्या पण डेंजर बनल्या ना, एकदम परफेक्ट बनल्या. सॉफ्ट अख्ख्या बनवल्या. बाईने मेहनत घेतली जाम. पीठ फार ते एक याच्या किती बनतो यार अंदाज? 1 अख्ख्या म्हणजे 1 मैदाचा आणि 1 गव्हाचा. जाम बनतात. 100 जास्त आहे. बनतील ना आरामशीर. 100 बनताना किती 200-170 काहीतला भेटतंय. यो पण तेवढाच असेल. 500 रुपयाचा असेल दोन्ही 500 रुपयाचा असला तरी 100 चपात्या बनतात बाई. जाम नव्हतात त्या. आम्हाला तर म्हणजे बरेच दिवस टिकतं. कमसे कम 7-10 दिवस तर असंच निघतात आमचं. बरं आहे म्हणजे 10 दिवस चपात्या बनवल्या तर पोट भरून खाऊ शकता. एवढा चांगलं आहे. आता चपात्या घेतल्या म्हणजे झाल्या म्हणजे 3-4 बाकी आहेत. आणि आपला जवला पण झाले. 5 मिनटं फक्त त्याला वाफवर ठेवले. शिजले पूर्ण. बटाटा पण शिजले. तुम्हाला दाखवतो डायरेक्ट जेवताना. बरवाली स्निकर घेतले बाई. स्निकर खायची इच्छा झाली म्हणून घेतलेली. बार लागतं स्निकर बाई. स्निकरला तोड नाही. वेगळी का ही पीनट फ्लेवरची. पीनट फ्लेवर आहे. उजीवाली पण बाहेर लागतं. जवला बनले बघा. अंडा टाकले या म्हणून थोडा असा हे झाले. अंडा टाकले म्हणून जवला भारी झाले. आणि चपात्या जेवू आम्ही. पार्थ, दुर्गेश, वेदांत आणि मी. जेवण झाला आताच चालता. जाम मजा आली जेवायला. असा भारी वाटला ना जवला खायला. जाम मजा आली. चपातीला जवला जाम दिवसानंतर. इंडियाला होतो तेव्हा घालता. जाम दिवसानंतर खाल्ला. बनलेला पण 1 नंबर. म्हणजे पहिली बार बनवलेला जवला. म्हणजे पहिली बार मिनी बनवलेला. कुठं घरी पण नाही बनवला कधी. डायरेक्ट इथं बनवलेला. लागला भारी. आता पिवा पण यो थंडा करत ठेवलेला बाई बाहेर खिडकीच्या. आपला फ्रीज नाही लागत इथं. इथं अख्खा चलता पडतं फ्रीज आहे. खिडकी खोलली का फ्रीज. जाम थंड झाले. थोडा वेळा साधा होत देता आणि मग पिता येऊ पण आम्ही. चिकन सकतो कुठे पण काय बघतो. देवेश भाई जेवला तर भाई जेवायला बसले बघा. पिक्चर ऐकता न्यू फोन घेतला बाई लोक. मी डिटेल्स
आणि सक्तोरी घेतली भाई आयफोन 19 प्रो मॅक्स आणि घेतले भाई सॅमसंग यांचा अल्ट्रा फल्ट्रा तो पैसा जाम आहे ना सक्तो 25 म्हणजे सक्तो भाई तुम्ही 18 प्रो मॅक्स घेतला लॉन्चच नाही झाला अजून मोरल फिरल तो त्याने सक्तोची मुंडी धरली मोरल फिरल. तर मंडळी आता मस्त चालत झोपाला आम्ही रील्स वगैरे बनवल्यात त्या उद्या इंस्टाग्रामला पडतील. तुम्ही नक्की बघा, काहीतरी वेगळा बनवलं असत मजाक मस्ती म्हणून. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. इस्कॉन मला पूर्ण दाखवता नाही आला, नेक्स्ट टाईम परत कधीतरी जाईन तेव्हा दाखवेन पूर्ण. असंच सपोर्ट करा आणि असेच लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.